मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय की नाशिकचं पालकमंत्रीपद भुजबळांना द्या. चालेल ना. भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो त्यांच्या लोकांच्या. आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, ते या बाबतीवर निर्णय घेतील. खड्डमुक्त नाशिक जे आहे, खड्डमुक्त नाशिक व्हावं याकरता पालकमंत्री म्हणून भुजबळांना बनवा. खड्डमुक्त नाशिक नाराज असल्याचं पाहायला मिळते पालकमंत्री पदावर. रायगडमध्ये पालकमंत्रीपद मिळणार निश्चित आहे असं भरत गोगावले म्हणतायत स्वतः. मला वाटतं ज्यावेळेला MLCचा निर्णय झाला त्यावेळेला मला वाटतं काही बोलणं झालेलं आहे असं माझ्या कानावर आहे. आता मला माहीत नाही रायगडचा विषय काय झाला आहे काय नाही, पण मला असं वाटतं लवकरच हा तिढा सुटेल. मला असं वाटतं की लवकरच रायगडचा तिढा सुटेल. जळगावचा जर विचार केला तर नाशिकचं जे आहे कुठे नाशिकच्या बैठकीमध्ये नाही माझे भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहे. आम्ही पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेला सुद्धा मी अगदी हात धरून त्यांना क्रेनमध्ये बसून त्याला वरती घेऊन गेलो. आम्ही हार घातला तिथे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला. आणि नंतर तिथे आल्यावर सुद्धा आता स्टेजवर बोलायचं काय, आम्ही बोललो जे बोलायचं तेवढं आम्ही बोललो. पण सतत तुम्ही बोलतच राहा, थांबू नका, समोर लोक बसलेले आहेत असंही करता येत नाही. माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठे दुरावा नाही आहे, कुठे मतभेद नाही. माझे आणि भुजबळ साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तर जळगावमध्ये मामांनी 100 कोटी दिले, गुलाब भवनी DPTC म्हणून 200 कोटी दिले. मात्र यावर्षी जे निवासी घरं असतील किंवा मार्केट असतील त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. महापालिका कुठे फंड जनरेट करत नाही असं नगरसेवकांचंच म्हणणं आहे. नाही असं कुठेही नाही. आता यावेळेला पावसाळा जेवढा झाला की मला वाटतं अंमळनेर पाळवलं तर म्हणतात 75-80 वर्षात असा पाऊस झाला नाही, एवढा पाऊस झाला. इतक्या नदी नाल्यांना पाऊस भरून आलं की सगळे मार्केट कमिटीमध्ये सुद्धा भिंत तोडून पाणी यात घुसलं. आपण पालघर बघा, रायगड बघा, पुण्याला कसाचा ढीग असा गेला की त्याच्यामध्ये 10 लोक मृत्युमुखी पडलेत, इमारती पडते. मला वाटतं हे नैसर्गिक कोप आहे. एवढा पाऊस झाल्यावर नुकसान होणं एक ग्राह्य आहे. दरवर्षी कुठे ना कुठे ढगफुटी होते. आता गुजरातमध्ये आपण गेला, आसाममध्ये गेला तर आपण बघा कधी 100 वर्षात नसेल एवढा पाऊस आणि एवढं पाणी शहरामध्ये 15-15 फूट 12-12 फूट पाणी सगळ्या दूरच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे आपण किती पैसे टाकले काही केलं तर सगळे थांबून जाईल किंवा पाऊस पडणार नाही, ढगफुटी होणार नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. हा त्याच्या अवेळी म्हणजे अतिशय इतका अवकाळी पाऊस म्हणणार नाही मी याला, हा मान्सूनचाच पाऊस आहे. पण या ठिकाणी इतका मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे की त्याला सगळ्या यंत्रणा अपुऱ्या पडलेल्या आहेत. पालघरला मी स्वतः होतो, रायगडला मी स्वतः होतो, पुण्याला होतो, नाशिकला होतो, मुंबईला होतो. सगळ्या दूरच पाणी शहरामध्ये पाणी गेलेलं आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून संजय राऊतांनी वक्तव्य केलंय भाऊ. त्यांनी म्हटलंय की तुम्हाला जर पालकमंत्री पद मिळत असेल आणि खड्डे दूर होणार असतील तर चालेल. मात्र त्यांनी तुमचा जो उल्लेख आहे भाऊ चंपतराय म्हणून केलेला आहे. त्यांना सगळी मुभा आहे. त्यांना काय, त्यांना कोण थांबवू शकतं, त्यांना कोण थांबवू शकतं. आता मला त्याच्यावर फार काही जास्त बोलायचं नाही किंवा त्याच्यासारखं मी बोलू शकत नाही, माझ्यावर बंधनं आहेत. पण मला वाटतं त्यांना सगळी ती मुभा आहे बोलायची. ते वाटेल ते तर ते पंतप्रधानाबद्दल काय बोलतात, मी सांगितलं मागच्या वेळेला ते चीफ जस्टिसबद्दल बोलतात, कमिशन निवडणूक आयोगाबद्दल बोलतात, आपल्या अमित भाईंबद्दल बोलतात, ते शिंदे साहेब बोलतात, देवेंद्रजीबद्दल बोलतात. त्यांच्या कुठे जिभेला आड आहे. त्यांना काय आहे, त्यांना काही आगळांना पिछाडा कुठे लोकांमध्ये जाऊन निवडून यायचं नाही आहे. बरोबर आहे. त्यांना आता ते मागच्या दारांनी आम्ही मागच्या वेळेला टाकलं म्हणून ते खासदार झाले. एखाद्या मतदारसंघात निवडून या, एखाद्या मतदारसंघात फॉर्म भरा. त्यांना काही लोकांशी घेणं देणं नाही आहे. ते काय बोलतात काय नाही त्यांच्या जिभेला हाड नाही आहे. त्यामुळे त्यांना काय चंपतराय म्हणू द्या किंवा अजून कोणता राय म्हणू द्या. गृहमंत्री पंतप्रधान हरवले वास आपण बोलले. गृहमंत्री अरे जाऊ द्या त्यांच्यावर काही देवेंद्र फडणवीस यांचे काका जे आहेत त्यांनी असं म्हणाले की पुण्यातून जे आहे देशाचे पंतप्रधान होणार आहे. काय त्यांचं मत असू शकतं ना, त्याला काय प्रत्येकाचं मत असू शकतं नाही का. आता हे मला सांगा, तुम्ही वारंवार तुमचे राऊत साहेब म्हणतायत की उद्धवजींसारखं नेतृत्व देशाला मिळालं तर फारच भाग्य होईल देशाचं. आता किती मोठा जोक आहे तुम्हाला, तुम्ही सांगा बरं. देवेंद्रजीमध्ये मग तसं काय कमी आहे सर्व गुण संपन्न आहेत देवेंद्रजी आमचे. पण त्यांच्या काकांनी म्हटलं त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. तुम्हालाही वाटतंय का देवेंद्र फडणवीस जे आहे ते पंतप्रधान व्हावं, मिळाली पाहिजे महाराष्ट्राला एकदा संधी मिळाली पाहिजे. काय म्हणून काय म्हणून पंतप्रधानाची मिळाली पाहिजे ना. काय त्याला काय वाईट काय त्याच्यामध्ये. मराठी माणूस, आमचा मराठी माणूस, आमच्या राज्यातला माणूस या ठिकाणी पंतप्रधान झाला तर वाईट काय. पुढे भविष्यामध्ये अजून भरपूर वेळ आहे. देवेंद्रजींचं वय कमी आहे.
गुलाबभाऊ सांगतील चालतील का? ते गुलाबभाऊ सांगतील कोणाचा अहो चेहरा जे मुख्यमंत्री कधी कोरोनाच्या काळामध्ये घराची पायरी तरी ओलांडली नाही, एका माणसाला मदत केली नाही, मंत्रालयात आले नाहीत, आता त्यांना देशाचं पदभार केलं तर देशाचं काय होईल हे आता तुम्हीच बघा, तुम्हीच ठरवा. गडकरी होणारा पाहिजे का? भाऊ, भाऊ गडकरी होणार का देवेंद्र फडणवीस व्हायला पाहिजे असं काय वाटतं आपल्याला? आपल्या पसंतीचा व्यक्ती कोण वाटतं काय? महाराष्ट्रातला? पंतप्रधान म्हणून आपल्या ते पसंती सगळा निर्णय तो वरिष्ठांचा आहे, आमच्या वरिष्ठ पातळीवरचा आहे. दिल्लीला सगळे आमचे हायकमांड बसलेले आहेत, ते तो निर्णय करतात. इथे बसून पंतप्रधानांची चर्चा आपण करणं म्हणजे फारच बालिश होईल ते माझ्यासाठी. भाऊ बीडच्या चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.